दीपू तू रंग खेळलीस का? म्हणजे हाताला रंग आहे तुझ्या? ते खाली गेलो होतो ना ज्यूस आणायला, तेव्हा एका मुलाने फुगा मारला मला. तेव्हा चाळगावकरांनी म्हणजे आई, अगं तुला माहिती ना होळीच्या दिवशी सगळ्यांच्या अंगात ऊत आलेला असतो. बरं हसू दे हां. तू तू बघ ना, हे जाऊन मोड ही माळ. किती पैसे सुटत आहेत बघ ना. म्हणजे काय होऊ शकतं किती. थाई बी काही नको ग दीपू. कर एवढं कर माझ्यासाठी. मॅडम काय झालं? नाही काय नाही. नक्की? मॅडम माझी काही मदत हवी? नाही मॅडम. मॅडम तुम्हाला पुढच्या प्रोसिजरसाठी काउंटरवर बोलवलंय. डॉक्टरनी मला डिस्चार्ज पेपर बनवायला सांगितलेत. तुम्ही बिलाचं काय ते बोलून घ्या. हो बघते. काय ग? अगं मी दीपूला सांगायचंच विसरले की पैसे जर कमी पडले ना तर स्वयंपाकघरामध्ये 3ऱ्या डब्यामध्ये पैसे ठेवलेले. मी सांगते तिला. आई तू जरा आतमध्ये थांबतेस? दीदी, हा साळगावकर किती चांगला मुलगा आहे ग. म्हणजे बघ ना, आपल्यासाठी किती धावपळ करतोय. रात्रभर इथे होता, अजूनही थांबलाय. खूप मदत झाली या मुलाची आपल्याला. आई तुला कसं सांगू की दीपू आणि साळगावकरचं एकमेकांवर किती प्रेम आहे. कसं सांगू तुला की आपली दीपू किती नशीबवान आहे की तिच्या आयुष्यात साळगावकर आहे. माझी खरंच खूप इच्छा होती आई की तुला सगळं सांगून टाकावं. अगदी हेही की ह्या सगळ्या गडबडीत दोन्ही कुटुंबांसाठी दोघांनी त्यांच्या प्रेमाचा त्याग केलाय. आई मी सांगते दीपूला, तू आत थांब. हो सांग तेवढं. चला निघूया आपण. इंद्राजींचे आधीच माझ्यावर खूप उपकार आहेत. मी त्यांचे 5 लाख देणं लागते. त्यामुळे आता त्यांच्याकडून मदत घेणं मला नाही पटत आहे. मॅडम चला. नाही तुम्ही नको. म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही इथे थांबा ना. आईला काही मदत लागली तर मी जाऊन बघते. दीदीला घेऊन जाते. दीदी मॅडम तू येतेस का माझ्याबरोबर ते बिलाचं बोलायला? हां चल ना प्लीज. आलोच. काय रे, काय झालं? सत्तू, दीपिका मॅडमने स्वतःहून शब्दात जरी बोलून नाही दाखवलं ना तरी त्यांच्या डोळ्यात कळतं त्यांच्या मनात काय सुरू आहे ते. मला नीट सांग, नक्की झालंय काय? दीपिका मॅडमना माझ्याकडून पैशांची मदत नकोय. तीच ती जुनी खुद्दारीची सवय. अरे पण तू त्यांना नीट सांगितलंस का? नाही. काय यार इंद्रा, सत्तू अरे आम्ही दोघं जण एक आहोत ना आता. का असं वागतात त्या? काय जातंय सांगायला? तू असं स्वतःला त्रास करून घेतात त्या. आणि मग त्यांना त्रास झाला ना की नाही बघवत ते मला. इंद्रा एक काम कर, त्याच्या डोक्यात नक्की काय आहे ना ते तू नीट जाणून घे. हे तुमचं बिल, पैसे आजच जमा करावे लागतील.
दीपू 1,20,000. दीपू एवढे पैसे. दीपू मला काय वाटतं, आपण बिल जरा कमी करून देतात का बघूया. थांब एकदा चेक करते बिल. इंदिरा, दीपिका मॅडम बिल भरतायत. नाही सत्तू, नीट बघ, त्यांचे चेहरे बघ. पुन्हा पुन्हा चेक करतायत बिल मॅडम. मॅम, मला असं वाटतं की इथे ना काही गोष्टींचे चार्जेस खूप जास्त लावलेत. तुम्ही प्लीज एकदा चेक करता का? म्हणजे माझे बाबा इथे फक्त 2च दिवस ऍडमिट होते आणि एवढं बिल जरा एकदा चेक करा ना प्लीज. जास्त? तुम्हाला डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं का मॅडम? बिल कमी होणार नाही. लवकरात लवकर पैसे भरा, तरच डिस्चार्जचे पेपर बनतील. कुठून कुठून येतात इथे लोक. झेपत नाही तर यायचं नाही ना हॉस्पिटलला. ऍडमिट करताना काय विचार करायचा नाही, पण बिल भरताना ना डिस्काउंट पाहिजे. दादा, तुम्ही प्लीज तोंड सांभाळून बोलाल का? काय चाललंय तुमचं? मगाचपासून बघते मी, वाटेल ते बोलताय तुम्ही. आणि मुळात आता आम्ही तुमच्याशी बोलत होतो का? हो मॅडम, जास्त आवाज वाढवण्याचं काम नाही. बिल भरा आणि भीक मागितल्यागत डिस्काउंट मागू नका. 1 मिनिट, आम्ही काही भीक वगैरे मागत नाही. आम्हाला असं वाटतं की काही चार्जेस जास्त आहेत म्हणून आम्ही त्यांना चेक करायला सांगतो. मुळात मी तुम्हाला हे सगळं का सांगते? सत्तू, त्याची जीभ हासडून हातात द्यावी वाटते मला. दिसत नाही का रे सत्तू? दादा तर पडले रे. यांना तर सरळ करायलाच हवं. हे सरळ तर करायलाच हवं. सोडा, सोडतो ना. आधी तुझं तोंड बंद करतो. घे. हॉस्पिटलमध्ये आवाज बंद ठेवतात ना, कमी ठेवतात ना. तुझा आवाज फार चढतो रे इथे. अरे, नातेवाईकांशी कसं बोलायचं याची अक्कल नाही तुला. त्यांच्याशी कोणत्या आवाजात बोलतात. आणि तू बोलणारा कोण आहेस? तुझं काम काय? पेशंटची सेवा करणं. आणि तू करतो काय? फक्त तोंडाच्या वाफा काढतोस. इंदिरा, मी काय म्हणतो, याचं तोंड कायमचं बंद करायचं. अरे, आणि भिका मागायची काय भाषा करतो रे हा? अरे इंदिरा, आता हा आपल्या ताब्यात आलाय. आता ह्याचे अवयव निकामी करूया, मग भीक कोण मागणार आहे? हा. हॉस्पिटल आहे म्हणून सोडतोय तुला. इथून पुढे आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि आवाज बंद ठेवायचा. आणि जर यापुढे तोंडातून आवाज निघाला ना तर नाही होणार असं. ह्या दोघी कुठे गेल्या? चल शोधूया. चल. दीपू, काय ठरवलंस? नाही, काय ठरवलं नाहीये मी. पण तू नको टेन्शन घेऊस. मी बघते काय करायचं ते. दीपू, बघते म्हणजे काय? आता एवढे 1,20,000 उठून उभे करायचेत आपण. ऐक ना, आईने दिलेली ती माळ मोडायची का? तुला खरंच असं वाटतं ही माळ मोडावी? असं कसं करू? आई बाबांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बाबांनी दिली होती ना गिफ्ट आईला. आणि आपण पाहिलंय की त्या दिवशी ही माळ देता यावी म्हणून त्यांनी वर्षभर खूप काटकसर केली, खूप घाम गाळला. कशी ही माळ मोडायची? आणि आता सुद्धा ह्या पैशांचं ओझं आपल्यावर पडू नये ना म्हणून आई म्हणते की ही माळ मोड. तिलाही यातून खूप त्रास होतोय. पण मी हे नाही करू शकत. मी नाही करणार. तू ही माळ ठेव तुझ्या, प्लीज दीदी. आणि आत्ता यातलं आई बाबांना काहीही सांगू नकोस.
प्लीज. मी एक काम करते ना, मी बँकेत जाते, मी बघते ना पैशांची काही व्यवस्था होते का. आणि सगळ्यात महत्वाचं, इंदिराजींना यातलं काहीही कळता कामा नये. दीदी प्लीज, ऑलरेडी खूप केलंय त्यांनी आपल्यासाठी. आता आपल्यावर अजून किती उपकार करू द्यायचे त्यांना. मी बँकेत जाऊन येते. ये. तू उपकार म्हणून हे सगळं नाही करत आहे. स्वाभिमानी आहेत ना दीपिका मॅडम, की आता जर मी स्वतःहून काही मदत केली ना तर नाही आवडणार ते त्यांना. इंदिरा, अरे परिस्थितीने काय वेळ आणली त्यांच्यावर म्हणून ते असं बोलतायत. बघ ना, आपण बघतोय ना. तू एक काम कर, दीपिका मॅडम बँकेत गेल्यात ना, तू देखील बँकेत जा. त्या काय करतायत एक्झॅक्टली ते मला अपडेट करत राहा. मी काहीतरी करून पैशांची व्यवस्था करतो. चला जा. चला का मॅडम, सगळं ठीक आहे ना? हो. तुम्ही असताना कसलं टेन्शन असणार आहे. साळगावकर, एक बोलू? हो बोला. परमिशन कसली घेताय? कोण आहात हो तुम्ही आमचे? एखादा सख्खा नातेवाईक सुद्धा करणार नाही इतकी धावपळ तुम्ही दिवस रात्र करताय. मगाशी तुम्ही तिथे भाकड्यावर झोपला होतात ना, तेव्हा आई म्हणाली हा गेल्या जन्मीचा आपला कोणीतरी सुटलेला नातेवाईक असणार. आई बरोबर बोलली. कदाचित माझा सख्खा भाऊ नाही, आणि सख्खा भाऊ सुद्धा करू शकणार नाही इतकं करता तुम्ही आमच्यासाठी. कसे म्हणू तुमचे आभार. शलाकाची, असं काय करताय? हे सगळं बोलून असे हात जोडून लाजवताय तुम्ही मला. आणि मी जे काही केलं ते फार काही मोठं नाहीये. हा तुमच्या मनाचा मोठेपणा, पण खरंच खूप थँक्यू. शलाकाची, आपलं नातं हे विश्वासावर आधारित नातं आहे. आणि मला असं वाटतं विश्वासाचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप मोठं असतं. त्यामुळे झालं गेलेलं सगळं विसरून अजून कुठलीही मदत हवी असेल तर हा भाऊ नेहमी तुमच्या मदतीला उभा असेल. येतो मी. काय ग? काय तरी चालू आहे तुझी? बोल ना, काय तरी चालू आहे? अहो, काय विचारताय? काय चालू आहे म्हणजे? म्हणजे बोलून जास्त साळसूतपणाचा आव नको आणू, कळलं? तुम्ही प्लीज, माझा हात थोडा दुखतोय मला. का? आता त्याचा हातात हात घेऊन उभी होतीस तर खूप मजा येत होती तुला. येत होती ना? मला वाटतं खरंच काही नाही. हो हे बघ, दिसतंय ना, तेच बोलतोय मी. आणि माझी मम्मा ना एकदम बरोबर बोलते तुझ्याबद्दल. तुझं म्हणजे कसं आहे, गोगल काय आणि पोटात पाळ. तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही. तुम्ही हात सोडा. एक पे, एक तर तुझ्या पंक्चर बापासाठी डबा घेऊन आलो आणि तुझं इकडे भलतच चालू आहे. साळगावकर भावासारखे आहेत मला. तू किती घाणेरडा संशय घेताय. हे बघ, संशय ना, जे दिसतंय ना तेच बोलतोय. कसं आहे, तुझा बाप कधी कामाला आला नाही माझ्या. आणि तुझ्या बहिणी सगळ्या लफडेबाज. आणि तू पण आता त्यांच्या मार्गावर चाललीस ना. तुम्ही प्लीज माझ्या बहिणींना काही बोलणार नाही आता. आणि साळगावकर खरंच खूप चांगले. तो काही न सांगता किती मदत केली आहे त्यांनी, तुम्हाला माहिती आहे. दीदी, जरा इकडे ये ग. साळगावकरच्या तर त्याला भेटूनच विचारावं लागणार ह्याच्यात आणि शलाकात काय चालू होते.
6 पडले. मी एकदम 100च्या जवळ पोहोचलोय. जिंकणार 200% मीच जिंकणार. येस. सर खरं सांगू का, हा 87 वर्षाचा साप म्हणजे दीपिका देशपांडे. काय बोलताय? त्यामुळे तुम्ही आता जपून खेळा, नाहीतर अजून एक पडला तर पुन्हा तुम्हाला खाली जावं लागेल. May I come in, sir? सर 87च्या सापानी हरवलं तुम्हाला. सर येऊ का? या. दीपिका साक्षीने खेळणार का? ओ कुंटे मॅडम, राहू दे. आधीच त्यांच्या बाबांमुळे आपली रिकव्हरी सगळी आडली. काम करू दे त्यांना. सर मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. नंतर आधी राहिलेली रिकव्हरी कधी करणार ते सांगा. हे बघा सर, मी रिकव्हरीचं सगळं टार्गेट पूर्ण करेन, फक्त मला थोडा वेळ द्या. ऍक्च्युली मी आज आले बँकेत कारण मला तुमची सही हवी आहे मेडिक्लेम फॉर्मवर. हो. कामाचा नाही पत्ता आणि फुकटचा भत्ता हवा. है ना, काम करा. आणि बघ देशपांडे मॅडम, तुम्ही जर का रिकव्हरीचं टार्गेट पूर्ण केलं नाहीत ना तर लक्षात ठेवा मी काही सही देणार नाही कशावर. पण सर बँकेकडून मिळणारा मेडिक्लेम हा माझा हक्क आहे, हा माझा अधिकार आहे. अरे वा, कळायला लागलो वाटतं हक्क तुम्हाला. पण तो सँक्शन करायचा हक्क माझ्याकडे हे लक्षात ठेवा, आणि मी तो करणार नाही. सर प्लीज असं करू नका. मी म्हटलं ना तुम्हाला मी टार्गेट कंप्लीट करेन. मला थोडा वेळ द्या, आणि आता मी परत फॉर्म घेऊन येते. प्लीज मला सही द्या सर, प्लीज. ते तर तुम्हाला करावंच लागेल, पण आता कामाला लागा. काम करा आधी. हा तर आपण कुठपर्यंत होतो सर? एक मिनिट दीपिका, तुला मेडिक्लेमवर सही हवी आहे ना? देतील तुला सही सर. हो, मॅनेजर तुम्ही आहात का मी आहे? ही एक रिकव्हरी करायची. ही रिकव्हरी जर तू केलीस तर सर तुला मेडिक्लेमवर सही देतील. मी आता येऊ का? या. खंबाटा नावाचा एक बॉक्सर आहे, त्याच्याकडे आहे ही रिकव्हरी. खूप मोठी अमाऊंट आहे. हा घ्या खंबाटाचा फोटो. बोल दीपिका, जमणार आहे तुला? चहा थंड झालाय, गरम करून आणतो. मी करेन ही रिकव्हरी, पण मग मेडिक्लेमवर वसुली झाली की मेडिक्लेमवर सही झालीच म्हणून समजा. ऑल द बेस्ट दीपिका. थँक्यू मॅम. मी आले. सर दीपिकाची काही शेवटची इच्छा वगैरे आहे का? तिच्या फॅमिलीला विचारायला पाहिजे, कारण आजच्या नंतर कदाचित त्यांना ती परत भेटणारच नाही. मी ऐकलंय खंबाटा डायरेक्ट काटाच काढतो.